नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण अंडा करी बनवतोय, तीही झटपट. तर त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेऊयात आणि त्यात अंडी आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून आपण अंडी उकळायला ठेवूयात. जवळपास 10-15 मिनटामध्ये अंडी छान उकळतात. तोवर आपण ओलं वाटण जे करायचे त्याची तयारी करूयात. गॅसवर मी एक तवा ठेवला आहे, लोखंडी तवा वापरते मी शक्यतो. आणि त्याच्यावर थोडंसं तेल आणि कांदा टाकला आहे, ज्याच्या आपण एक कांदा टाकला आहे, त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही वाटलं तर पातळ स्लाईस पण करू शकता कांद्याचे. आणि हे आपल्याला प्रॉपर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, थोडा शॅलो फ्राय करायचा आहे. कांदा थोडा व्यवस्थित भाजत आला, लालसर होतोय आता, तर तेव्हा आपण त्यात थोडासा लसूण टाकणार आहोत, जवळपास 10-15 कळ्या. ते पण व्यवस्थित भाजून घेऊयात. आता हे कांदा लसूण आपण एका साईडला करून त्याच तव्यावर खोबरं टाकत आहोत, सुकं खोबरं. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून खोबरंसुद्धा आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे सगळं आपण काढून घेऊयात. 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे मी, ती सुद्धा आपण लालसर भाजून घेऊया. हे सगळं वाटण आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊयात. कढई ठेवूयात गॅसवर, त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकूयात. तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकूयात. आणि काही खडे मसाले घालूयात. त्यात मी तेजपत्ता, दालचिनी आणि चक्रीफूल हे 3 मसाले घेतले. ते आपण छान तळून घेऊयात आणि त्यातच आपण आपलं वाटणसुद्धा टाकूया. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. मसाला व्यवस्थित फ्राय झाला. आता सुके मसाले टाकूया. 2 चमचा जवळपास मी धनेपूड टाकली आहे. 1.5 चमचा लाल तिखट घेऊयात. तुम्हाला जितकं तिखट तुम्ही खात असाल त्या अकॉर्डिंग तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा मी हळद टाकली आहे आणि हे सर्व आपण परतून व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊयात, मिक्स करून. तेल सुटेपर्यंत सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. एक चमचा मी किचन किंग मसाला टाकला आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. आता हे सर्व आपण परत फ्राय करून घेऊयात, त्यातच मिक्स करून. मसाल्याला छान आता तेल सुटलं आहे. आपल्याला आता जेवढी ग्रेव्ही लागेल त्या अकॉर्डिंग आपण गरम पाणी ॲड करूयात.
या स्टेजला तुम्ही भाजीमध्ये मीठ वगैरे व्यवस्थित आहे का ते चेक करू शकता. कमी असल्यास तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करा. भाजीला छान उकळी आली. आता आपण अंडी टाकूयात यामध्ये. भाजी आता आपण 5 मिनटं उकळून घेऊयात व्यवस्थित मीडियम गॅसवर. तुम्ही बघू शकता आपली भाजी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. भाजी आपली व्यवस्थित झालेली आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही आणि तरी छान आली आहे भाजीला. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.